यस हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. तर आज आपण पाहणार आहोत प्रथम सत्र परीक्षा 2025-26साठी वर्ग 12वी विषय मराठी प्रथम सत्र परीक्षा 2025साठी सॅम्पल क्वेश्चन पेपर पाहणार आहोत. विषय मराठी वर्ग 12वी. तर या क्वेश्चन पेपर जे आपल्याला PDF पाहिजे असेल तर मला तुम्ही इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता किंवा टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर चला तर आजच्या या प्रश्नपत्रिकाला सुरुवात करूयात. तर प्रश्नपत्रिका ही तुम्ही शेवटपर्यंत पाहिजे आहे आणि तुम्ही एकदा स्वतः सॉल्व करायचे आहे, म्हणजे तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल. तर चला तर आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात. त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. तर चला तर आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात. विभाग 1 आहे गद्य. कृती 1 खालील उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 8 गुणांसाठी आहे. तर अगोदर तुम्हाला उतारा वाचून घ्यायचा आहे. तर उतारा तुम्ही पाहू शकता. वाचून घ्या अगोदर उतारा. दिलेला सर्व उतारा वाचून झाल्यानंतर वाचून नीट काढायचा आहे, कारण की सर्व उत्तरे तुम्हाला या पॅरेग्राफमध्ये सापडणार आहेत. तर य आहे पाठाच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा. तर जीवन विभागणारे घटक कोणते कोणते आहेत या पॅरेग्राफमध्ये, तर ते तुम्हाला शोधायचे आहेत आणि त्याची उत्तरे तुम्हाला लिहायची आहेत. तर 2 गुणांसाठी आहेत. या 3 चौकटी तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. र आहे कृती करा, 2 गुणांसाठी आहे. तर त्यातील एक आहे गतीबाबतची लेखकाने वर्णिलेली विकृती म्हणजे, तर तुम्हाला 3 विकृती म्हणजे काय ते लिहायचं आहे. त्यानंतर 2 आहे गतीची गरज भासण्याची कारणे. तर कोणती कोणती कारणे आहेत ते तुम्हाला लिहायचे आहेत. 2 गुणांसाठी हे 2 कृती तुम्हाला सॉल्व करायच्या आहेत. तर परत एकदा तुम्ही उतारा वाचू शकता. तर त्यानंतर आहे ल सोमत अभिव्यक्ती, 4 गुणांसाठी आहे. तर एक आहे वाहनांची अतिगती ही विकृती आहे, स्पष्ट करा. किंवा वाहन चालवत असताना कोणती काळजी घ्यावी ते तुमच्या शब्दात लिहा. तर 4 गुणांसाठी हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचा आहे. तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही लिहू शकता. तर तुम्हाला असं 4 गुणांसाठी हा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. त्यानंतर आहे आ खालील उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा, 4 गुणांसाठी आहे. त्यातील एक आहे तंत्रशास्त्राची सैतानी अपत्ये. तर तुम्हाला 2 अपत्ये लिहायचे आहेत, 1 गुणांसाठी आहे. त्यानंतर 2 आहे मानवाच्या अस्तित्वाबद्दलची साऱ्या आशांचं केंद्रस्थान कोणतं आहे ते तुम्हाला लिहायचं आहे, 1 गुणांसाठी. त्यानंतर 3 आहे खालील कृती करा. विज्ञानाची प्रगती पुढील गोष्टींमध्ये दिसते. तर 2 गुणांसाठी तुम्हाला 2 गोष्टी लिहायच्या आहेत. तर तुम्ही हा उतारा वाचून घ्यायचा आहे. तर उतारा वाचा. तर त्यानंतर आहे विभाग 2 पद्य. कृती 2 खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा, 8 गुणांसाठी आहे. त्यातील एक आहे कवितेतील स्त्री करीत असलेले विविध कामे कोणते आहेत ते तुम्हाला 2 गुणांसाठी द्यायचे आहेत, 2 कामे. तर तुम्ही अगोदर ही कविता नीट वाचायची आहे. तर कविता वाचा. तर कविता वाचल्यानंतर हे कवितावरील प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचे आहे. 2 आहे हिरवं गोंधलेली जमीन. तर तुम्हाला उत्तर लिहायचं आहे रोप लावण्यासाठी खाणलेली लांब चर. तर तुम्हाला याचे उत्तर लिहायचे आहेत 2 गुणांसाठी. तर कविता पुन्हा एकदा पहा. तर 2 आहे शेतकरी स्त्रियांच्या कष्टमय जीवनाचे वर्णन कवितेच्या आधारे तुमच्या शब्दात करा. तर आपल्याला आपल्या मराठी भाषेमध्ये तुम्हाला तुमच्या पद्धतीने कष्टमय जीवनाचे वर्णन व्यक्त करायचे आहेत, मांडायचे आहेत. त्यानंतर आहे विभाग 3 साहित्य प्रकार कथा. तर कृती 3 आहे खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवायच्या आहेत, 6 गुणांसाठी. तर एक आहे कथा म्हणजे काय ते थोडक्यात स्पष्ट करा. तर कथा म्हणजे काय हे तुम्हाला स्पष्ट करायचं आहे 2 म्हणजे 3 गुणांसाठी, कारण की 2 प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचे आहेत आणि सर्व 6 मार्क आहेत.
तर 2 आहे 1 रुपयांच्या नोटेव्यतिरिक्त आणखीन कोणकोणते शोध तुम्हाला महत्त्वाचे वाटतात ते स्पष्ट करा. त्यानंतर 3 आहे घडी या कथेमधील गावातल्या उचापती करणाऱ्या लोकांबद्दल तुमचे मत लिहा. तर तुम्हाला मत लिहायचे आहेत. त्यानंतर आहे विभाग 4 उपयोजित मराठी कृती 4 खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवायच्या आहेत 4 गुणांसाठी. तर त्यातील 1 आहे मुलाखत घेताना घ्यावयाची काळजी लिहायची आहे. त्यानंतर 2 आहे माहितीपत्रक म्हणजे काय ते उदाहरण तुम्हाला सांगायचं आहे. त्यानंतर 3 आहे मुलाखत म्हणजे पूर्वनियोजित संवाद हे स्पष्ट करा. त्यानंतर 4 आहे माहितीपत्रकाची गरज असणारे क्षेत्र कोणते कोणते आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर आहे 5 व्याकरण व लेखन कृती 5 सूचनेनुसार कृती करा 10 गुणांसाठी आहे. त्यातील 1 आहे योग्य पर्याय निवडायचा आहे. माणसं स्वतःचा छंद कसा विसरू शकतात या वाक्याचे विधानार्थी वाक्य ओळखून लिहायचे आहेत. तर इथे 4 पर्याय आहेत. योग्य पर्याय जो असेल तो निवडायचा आहे आणि लिहायचा आहे 1 गुणांसाठी. त्यानंतर र आहे सूचनेप्रमाणे सोडवा 1 गुणांसाठी आहे. दवाखान्यात मोठ्या आवाजात बोलू नये होकारार्थी वाक्य तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर 2 य आहे योग्य पर्याय निवडा. यथाशक्ती या सामासिक शब्दातील समास ओळखायचा आहे 1 गुणांसाठी. तर इथे पर्याय दिलेले आहेत तो समास ओळखून लिहायचा आहे. त्यानंतर र आहे नवरात्र या सामासिक शब्दातील समासाचे नाव लिहायचे आहे 1 गुणांसाठी. त्यानंतर 3 य आहे योग्य पर्याय निवडा. त्यातील 1 आहे शेतकऱ्यांनी फुलांची रोपे लावली. तर 1 मार्गासाठी तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर 2 आहे राजाला नवीन कंठहार शोभतो. तर कर्मणी प्रयोग आहे की भावी प्रयोग आहे की कर्तरी प्रयोग आहे की यापैकी काही नाही हे तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर 4 आहे योग्य पर्याय निवडा. मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्याशी. तर हे याचा योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. ते 4 पर्याय आहेत. काय उत्तर असेल ते तुम्ही शोधू शकता. त्यानंतर र आहे. त्यानंतर 5 य आहे आणि र आहे. हे प्रश्न तुम्ही वाचून यांची उत्तरे लिहायची आहेत. त्यानंतर आ आहे खालीलपैकी कोणत्याही एका विषयांवर सुमारे 200 ते 250 शब्दात निबंध लिहायचा आहे. तर इथे 5 टॉपिक आहेत. त्यापैकी कोणत्याही एका विषयावर तुम्हाला 200 ते 250 शब्दात निबंध लिहायचा आहे. तर इथे आपला मराठी प्रथम घटक चाचणीचा प्रश्नपत्रिका म्हणजेच पेपर संपलेला आहे. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करा. आणि ऑदर्स विषयाचे सकट क्वेश्चन पेपर आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत ते तुम्ही पाहू शकता. तर थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.